आज आपण बनवतोय कुरकुरीत अशी कांद्याची भजी, जशी बाहेर हॉटेलमध्ये किंवा गाडीवर मिळतात सेम तशाच पद्धतीने आज आपण घरच्या घरी कांदा भजी बनवतोय। चला मग जास्त वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मीडियम साईजचे 4 कांदे लांबट असे चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद पावडर। आता हे सगळे मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू। त्यानंतर हा कांदा आपण 10 मिनिट असाच मुरण्यासाठी ठेवून देऊ, त्यामुळे कांद्याला थोडंसं पाणी सुटेल। 10 मिनिटानंतर मी याच्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घेतली। त्यानंतर याच्यामध्ये आता लागेल तसं बेसनचं पीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घालून घेऊ। तांदळाचं पीठ घातल्यामुळे भज्यांना कुरकुरीतपणा येतो। आता हे सर्व पीठ आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। 10 मिनिट आपण हा कांदा असाच मुरण्यासाठी ठेवला होता, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा गरम तेल घालून घेऊ। आता चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ। आता इथे साधारण 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे। तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। जास्त सुद्धा आपण इथे पाणी वापरणार नाही। जर जास्त पाणी वापरलं तर मग हे बॅटर पूर्णपणे पातळ होतं आणि भजी सुद्धा एकदम नरम होतात। त्यामुळे कमी पाण्यामध्येच हे बॅटर तयार करायचं आहे। आता इथे गॅसवरती कढईमध्ये तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपण एक एक भजी ह्याच्यामध्ये सोडून देऊ। गॅसची फ्लेम मीडियम केली आहे। तर बघा, खूप सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी कांद्याची भजी आज आपण घरीच बनवलीत। रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला आलटून पलटून घेऊ। 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भजी तयार होतात। तर आता झाऱ्याच्या सहाय्याने ही भजी काढून घेऊया। तर इथे कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार झाली आहे। तर आता दुसरी बॅच तळायला घेऊ। सेम त्याच प्रोसेसने एक एक भजी आपण तेलामध्ये सोडून देऊया आणि मीडियम गॅसवरतीच आपण ही भजी तळून घेऊ। तर इथे दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे। कुरकुरीत आणि गरमागरम कांदा भजी इथे तयार झाली आहेत। चहासोबत अतिउत्तमच अशी लागतात। तर ही कांदा भजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा।